काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे वाद उफाळून आलाय। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशाला चंद्रकांत खैरेंनी उघडपणे विरोध केला, तर चंद्रकांत खैरेंची नाराजी मी नक्कीच दूर करेन असं रशीद मामू यांनी म्हटलंय। खैरे शिवसेना भवनच्या पायऱ्या चढत असतानाच रशीद मामू धावत आले, पण खैरेंनी मात्र गळ्यात हात जरी टाकला असला तरी मी तिकीट मिळवून देणार नाही, माझा विरोध कायम आहे असं थेट रशीद मामूंना सांगितलं गेलं। मला माहीत नाही ते घेतलं असेल, कोणी घेतलं असेल माहीत नाही, परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले। मी माझी भूमिका स्पष्ट आहे, रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे। तुमच्या विरोधात अनेक दशके रशीद मामूंनी संभाजीनगरमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, तुम्हाला विरोध केलेला आहे, आज तेच तुमच्या तुम्ही देखील त्यांना विरोध केला। माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये, बस इतकंच घेतलं ना, याने त्याला तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे। त्यांचं म्हणणं खरोखर आहे, ते थोडे नाराज आहे माझ्यावर, मी त्याची नाराजगी दूर करू। त्यांचं म्हणणं ते आहे ना, ते मिनिस्टर बी होते, ते पार्टीचे मोठे कार्य आहे, लीडर आहे, तर त्यासाठी ते मी माझ्यावर जे राग आहे त्यांचा ते बरोबर आहे, खरं आहे, ते मी त्याला सांगणार नाही आणि ते आम्हाला मिळून घेऊ त्यांना। आता मी तर मला थोडं नाराजगी येते, परंतु आता हे मी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव साहेब, खैरे साहेब, दानवे साहेब आणि जितके पदाधिकारी त्यांचा मी रिस्पेक्ट करणार आणि ते जर सांगितलं मी बघून घेऊन। हा प्रश्न की अब्दुल सत्तार जे मंत्री होते आणि आता आमदार आहे शिंदे गटाचे, यांच्यावर काय काय आरोप आहे एकदा चेक करा। हनुमानाविषयी ते काय काय बोललेले ते एकदा तपासा। अजितदादाचा उमेदवार होता, नवाब मलिक जो अजितदादाकडून उभा होता, त्याच्यावर काय काय आरोप आहे जरा तपासा। देशद्रोहाचे आरोप आहे, तुमच्याकडे आल्यावर तो मोठा कोणीतरी, आमच्याकडे आल्यावर तो अशा पद्धतीने देशद्रोही। फक्त ही भूमिका जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। दरम्यान तो जो व्हिडिओ ज्यामध्ये चंद्रकांत खैरेंसमोर मामू येतात, रशीद मामू, आणि मग त्यांच्यात काय संवाद होतो आणि खैरे त्यांना तोंडावर काय सांगतात, पाहूयात या व्हिडिओमधून। विरोध